महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाराष्ट्र लाईव्हमधून। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचे 2 दिवस उरलेत। उद्या जाहीर प्रचार संपणार आहे, तर 7 फेब्रुवारीला मतदानाची प्रक्रिया पार पडेल। 9 फेब्रुवारीला मतमोजणी होईल। एकनाथ शिंदेंच्या आज धाराशिव आणि सोलापुरात सभा आहेत, तर तटकरे रायगडमध्ये सभा घेणार आहेत। दादांच्या निधनानंतर तटकरे पहिल्यांदाच प्रचारात सहभागी होतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव आणि सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत। जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सभा घेतील। धाराशिवच्या जेवळी येथील बसवेश्वर हायस्कूल येथील मैदानात दुपारी 12 वाजता शिंदेंची जाहीर सभा होणार आहे, तर सोलापुरात 3 सभा होतील। पेरूवर आणि वळसंग येथे दुपारी 1:30 नंतर या सभा होतील। कोल्हापूरच्या चंदगड पंचायत समिती निवडणुकीत एका उच्च शिक्षित तरुणाचा अनोखा प्रचार चर्चेचा विषय ठरलाय। कुदनूर पंचायत समिती मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार किरण कोले यांनी आपल्या निवडणूक चिन्हाचा खटारा बैलगाडीतून गावोगावी प्रचार सुरू केलाय। बीटेक शिक्षण घेतलेला हा तरुण गावरान शैलीत थेट जनतेत उतरल्यानं मतदारांचं लक्ष वेधून घेतोय। कोल्हापूरच्या पाचगाव जिल्हा परिषद गटामध्ये महाविकास आघाडीमध्ये दोस्तीत कुस्ती पाहायला मिळते। पाचगावमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने आली आहे। काँग्रेसच्या नेत्यांनी ऐनवेळी आपली आघाडी तोडल्याचा आरोप शिवसेनेचे उमेदवार विराज पाटील यांनी केलाय, तर दुसरीकडे शिवसेना हा आमचा मित्र पक्ष असून या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असल्याचं काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील यांनी सांगितलंय। मैत्रीपूर्ण वगैरे अजिबात म्हणता येणार नाही, कारण आता काँग्रेसची आमची लढतच नाही। आता आमची लढत भाजप बरोबर आहे। काँग्रेसच्या नेत्याने ऐनवेळी शिवसेनेला धोका दिलेला आहे। त्यांनी फक्त दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये युती तोडलेली आहे। तुम्ही बघितलं असेल, जिल्ह्यात त्यांना शिवसेना पाहिजे, तर दक्षिणमध्ये त्यांना शिवसेना नको आहे। त्यामुळे मैत्रीपूर्ण नाही, आमचा काँग्रेस विरोधकच राहिलेला नाही। आता काँग्रेस बाजूला फेकले गेले, लोकांनी त्याला टाकून दिलेला आहे। त्यामुळे आमची लढत ही भाजपवर आहे आणि आम्ही ह्या निवडणुकीमध्ये 100% शिवसेना म्हणून निवडणार आहे। आमचे आदरणीय नेते सत्यजित बंटी पाटील साहेब यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की ज्या ठिकाणी बाबा युती शक्य आहे त्या ठिकाणी युतीत लढू आणि ज्या ठिकाणी बाबा युती शक्य होणार नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करू। तर अशीच लढत आमच्या इथे सुद्धा त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी आम्ही करत आहे। सांगलीच्या कुंडल जिल्हा परिषद गटामधून काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। या पुढील काळात युवकांचे प्रश्न, डिजिटल ट्रेनिंग, भरतीपूर्व शिक्षण, महिलांसाठी विविध संकल्पना आपण राबवणार असल्याचं उमेदवार ऋषिकेश लाड यांनी म्हटलंय। ऋषिकेश लाड यांनी बीई सिव्हिल आणि एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं असून ते नागेवाडीमधल्या भारती शुगर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये चेअरमन आहेत। मागील जर तुम्ही 1999 पासून ते आज 2026 पर्यंत जर लेखाजोखा बघितला तर मला वाटत नाही की फारसे काय असे प्रलंबित प्रश्न राहिलेत। बाळासाहेबांच्या आणि आप्पांच्या माध्यमातून सगळ्यांचा आम्ही म्हणत नाही की 100% निकाल लागला। काही गोष्टींमध्ये जेव्हा शासकीय प्रोसिजर असते, काही भावकीतल्या किंवा रस्त्याच्या वगैरे वांद्यामध्ये थोडंसं लिटिगेशन पेंडिंग असते, तेच तेवढे विषय प्रलंबित आहेत। विकासाचा वारसा हा आमच्या काय म्हणतात, जसं बाळासाहेब म्हणतात की रक्तात काँग्रेस आहे, तसं आमच्या रक्तात सामान्य माणसाच्या विकासासाठी झटणारे आम्ही लोक आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धुमाकूळ सुरू आहे। एकनाथ शिंदे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। रत्नागिरीच्या चिपळूण शहरातल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात एकनाथ शिंदेंची पहिली सभा पार पडेल आणि त्यानंतर सिंधुदुर्गमधल्या कुडाळ हायस्कूलच्या पटांगणात शिंदेंची जाहीर सभा होणार आहे। रत्नागिरीमध्ये शिवसेनेची बैठक पार पडली आहे। या बैठकीत शिवसेनेकडून भाजपवर थेट आरोप करण्यात आले। माझ्या मतदारसंघामध्ये सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करून काही जण उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ताकद देण्याचं काम करतात असा आरोप योगेश कदम यांनी केलाय। तर आपला राजकीय वैरी कोण हे ओळखण्याची गरज असल्याचे उदय सामंत म्हणाले। तर डबल इंजिनचं सरकार म्हणून काम करताना योगेश कदम यांना वेगळा अनुभव येतोय, पण योगेश कदम भक्कम आहेत आणि त्यामुळे चिंतेचं कारण नसल्याचा सूचक इशारा एकनाथ शिंदेंनी दापोलीमध्ये या सभेमधून बोलून दाखवलाय। अन्य ठिकाणी युती झाली आहे, परंतु फक्त दापोली मतदारसंघामध्ये युती केली गेली नाही याचे कारण मला माहिती नाही, परंतु माझ्याकडे प्रामाणिकपणे प्रयत्न झाला। परंतु आज शिवसेना आरपीआय हे सोबत आहेत, युतीमध्ये आहेत आणि आपल्या या दोन्ही पक्षाच्या विरोधामध्ये आज भाजप असेल, उभाटा असेल, राष्ट्रवादी असेल, तिन्ही पक्षात एकत्र आलेले आहेत। परंतु नक्कीच जनतेने निर्णय घेतलेला आहे, या सगळ्यांना आम्ही पूर्ण लढू आणि शिवसेना आणि आरपीआय 100% आम्ही सगळे आमचे उमेदवार हे विजयी करू। डबल इंजिनचे सरकार म्हणून काम करत असतो। योगेशला थोडा वेगळा होतोय, पण तरी योगेश भक्कम आहे, चिंता करण्याची कारण नाही। एक कुठे लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी ती काय ते प्रदूषण करते वाटतं,
आणि केमिकलची कंपनी आहे ती आता बंद आहे. बंद अशा ती जे काय प्रदूषण करणारे जे कारखाने आहेत तर मला उद्योग मंत्र्यांनी सांगितलं तर ती बिलकुल लोकांच्या आरोग्याला घातक आहे, त्यांना त्यावर आळा घातला जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कोकणात सध्या महायुतीच्या प्रचाराचा जोर वाढला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कोकणातल्या शेवटच्या सभेला संबोधित केलंय. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत विकासाच्या आणि महिलांच्या कल्याणाच्या योजनांवर भर दिलाय. लाडकी बहीण योजनेचा पुनरुच्चार करत विरोधक कितीही अफवा पसरवत असले तरी ही योजना कधीही बंद होणार नाही असं शिंदे म्हणाले. एवढंच नाही तर वचननाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार योजनेची रक्कम 2100 रुपये करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असे शिंदे म्हणाले. जो वचननामा प्रसिद्ध केलेला आहे तो 100% पाळणार. त्यामुळे लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. किती विरोधकांनी अफवा पसरवल्या तरी आणि त्यांना आम्ही जे आमच्या वचननाम्यामध्ये जे वचन दिलेलं आहे ते पाळणार. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात. पोलादपूर तालुक्यामध्ये भाजप आणि शिवसेना आमनेसामने असून प्रचाराला चांगलाच रंग चढलाय. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत कळंबे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर कळंबे यांनी दरेकरांवर जोरदार प्रतिहल्ला केलाय. मुंबई बँक घोटाळ्याचा उल्लेख करत पोलादपूरमध्ये कमळ उगू देणार नाही असा थेट इशारा कळंबेंनी दिलाय. या वादामुळे महायुतीमधला तणाव उघड झालाय. भिवंडी महानगरपालिकेमध्ये तिन्ही पक्षाकडून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न होतोय. मात्र 3 आठवडे होऊन सुद्धा भिवंडी महापालिकेमध्ये महापौर बसत नाहीये. काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले असताना काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. या दोन्ही पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी 4 नगरसेवकांची गरज आहे. मात्र अजूनही बहुमताचा आकडा गाठता आला नसल्यामुळे सर्व 42 नगरसेवक महाबळेश्वरमध्ये असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे तिन्ही पक्षाला गरज असलेल्या समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक सुद्धा अज्ञातस्थळी असल्याची माहिती आहे. कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका कीर्ती ढोणे महापौर निवडणुकीसाठी सभागृहात उपस्थित राहिल्या. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक नॉट रिचेबल असल्याची चर्चा होती. मात्र सर्व माहिती पत्रकार परिषद घेऊन सांगणार असल्याचं कीर्ती ढोणे यांनी स्पष्ट केलं आहे. काही नॉट रिचेबल होतात, तुम्ही काय सांगाल? सर आम्ही गावी गेलो होतो, आमचं देवदर्शन चालू होतं आणि आता आम्ही आलेलो आहे. पण चर्चा होती तुम्ही दुसऱ्या पक्षाला समर्थन केलंय, कोणाच्या संपर्कात नव्हतात, तर काय नेमकं याबद्दल सांगाल? असं काही नाहीये सर. आज माझी तब्येत खराब आहे. मी एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि त्यामध्ये सगळं नमूद करणार आहे. वरिष्ठांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो आम्ही कळवतो तुम्हाला सगळ्या गोष्टी. उल्हासनगर महापालिकेमध्ये शिवसेनेच्या अश्विनी निकम यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी भाजपचे अमर लुंड यांची बिनविरोध निवड झाली आहे. उल्हासनगर महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढले होते. मात्र निवडणुकीनंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये झालेल्या बैठकीनंतर शिवसेना आणि भाजपनं एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये शिवसेनेनं महापौर आणि भाजपनं उपमहापौर वाटून घेतलाय. महापालिकेच्या सभागृहात पीठासीन अधिकाऱ्यांनी अश्विनी निकम आणि अमर लुंड यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्यानं त्यांची महापौर आणि उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीकडून कोकण विभागीय आयुक्तांकडे गटाची नोंदणी करण्यात आलेली आहे. यावेळी शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्षानं एकत्रित गटाची नोंदणी केली आहे. तरी महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेनं आपली नोंदणी स्वतंत्रपणे केली आहे. महाविकास आघाडीकडून केतन भगत यांची गटनेते म्हणून निवड झाली आहे. ठाकरे सेनेचे 5 नगरसेवक निवडून आले असून त्यांच्या गटनेतेपदी लीना गरड यांची नियुक्ती झाली आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत. महापौर पदासाठी नाव डावलल्यामुळे भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकीर नाराज असल्याची चर्चा आहे. भाजप नगरसेवकांच्या महत्त्वाच्या बैठकीला वर्षा तापकीर या गैरहजर राहिल्या होत्या. महापौर पदासाठी त्यांचं नाव चर्चेत असताना शेवटच्या क्षणी भाजपकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. सलग 4 वेळा नगरसेविका म्हणून निवडून असलेल्या वर्षा तापकीर यांच्या भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेपूर्वीच भाजपच्या सभागृह नेत्यांचा अतताईपणा समोर आलाय.
महापौर अद्याप विराजमान झालेले नसताना भाजपचे प्रशांत शितोळे थेट सभागृह नेत्यांच्या खुर्चीवर बसले आणि कारभारही सुरू केलाय. प्रत्यक्षात 6 फेब्रुवारीला महापौराची निवड होणार असून यानंतरच सभागृह नेत्याला मान्यता दिली जाते. मात्र त्याआधीच प्रशांत शितोळे थेट सभागृह नेत्याच्या खुर्चीवर बसले. दरम्यान या प्रकारावर प्रश्न विचारल्यानंतर शितोळेंनी उद्दामपणे उत्तर देत आज असो किंवा उद्या या खुर्चीवर मीच बसणार असल्याचा दावा केलाय. पदभार तसा नोंदणी झाल्यावरच पदभार आला, परंतु काल महानगरपालिकेमध्ये महापौरांची निवडणूक नव्हती, फॉर्म नॉमिनेशन दाखल करायचे होते. मग ते काल मी पदभार तसा स्वीकारला आणि पहिल्यांदा नॉमिनेशन दाखल केले महापौर आणि उपमहापौरांचे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत एमआयएम उमेदवार देणार आहे. संभाजीनगरमध्ये एमआयएमचे 33 नगरसेवक निवडून आलेत आणि त्यामुळे भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत जाण्याचाही विचार करू असं विधान इम्तियाज जलील यांनी केलंय. मी दुसऱ्या नंबरचा पक्ष आहे आणि तुम्ही गणित बघितलं असेल तर भाजपच्या विरोधात जे आकडे आहे तर ते आकडेही खूप स्ट्रॉंग आहे, सगळे एकत्र आले तर अशा परिस्थितीमध्ये आम्हीही आमची चाचपणी सुरू आहे. आम्ही आमच्या डिस्कशन्स करत आहे आणि नक्की आम्ही त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्हली आम्ही याच्या बाबतीत विचार करत आहे की आपण भाजपला धक्का देऊ शकतो. नागपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील नागपूर महाविकास आघाडी अधिक मजबूत झाली आहे. ठाकरे सेनेतील दोन्ही नगरसेवकांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. आधीच काँग्रेसचे 34 नगरसेवक या गटात होते, आता ही संख्या 36 वर पोहोचली आहे. भविष्यात आणखी नगरसेवक या आघाडीमध्ये सहभागी होतील असा विश्वास काँग्रेसकडून व्यक्त होतोय. रायगडच्या खोपोलीमधल्या मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणावरून आता राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या सततच्या आरोपांवर तटकरे आता ॲक्शन मोडवर आले. तटकरेंनी आमदार थोरवे यांच्या विरोधात थेट कायदेशीर पाऊल उचलत त्यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखांबद्दल आणि आरोपांबाबत आता असमाधानकारक उत्तर देण्याची मागणी त्यांनी केली. शिवाय आपल्याला ठराविक कालावधीत उत्तर न दिल्यास आमदार थोरवे यांच्या विरोधात बदनामीचे गुन्हे दाखल करण्याचा इशाराही तटकरेंनी दिलाय. नोटीस बजावलेली आहे. त्या कायदेशीर नोटीसचं उत्तर जर काय त्यांच्याकडनं आलं नाही तर त्यांच्यावरती संबंध राज्यभरात आणि जिल्ह्यात डिफॉर्मेशन केसेस टाकण्याची माझी तयारी मी केलेली आहे. विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज दुपारी 2 वाजता बैठक होणार आहे. सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांना समितीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. बैठकीसाठी हजर राहण्याचे समितीकडून आदेश देण्यात आले. कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे बैठकीला हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. कुणाल कामरांना एकनाथ शिंदेंच्या विरोधात गाणं बनवलं होतं आणि त्याला अंधारेंकडून समर्थन देण्यात आलेलं होतं. कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये येणाऱ्या साधूंना ओळखपत्र दिलं जाणार आहे. साधूंच्या वेशात कोणी गुन्हेगार शिरून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्यामुळे आखाडा परिषदेनं साधूंना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतलाय. तर राज्य सरकारनंही या निर्णयाचं स्वागत केलंय. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आणि संविधानाचं रक्षण करणाऱ्या मागणीसाठी नाशिकमध्ये विविध संघटनांच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी आंबेडकरांचं नाव न घेतल्यामुळे वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केलेला होता आणि त्यामुळे आज मोर्चा काढून महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाईल. नांदेड जिल्ह्यामधल्या केरूर गावात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. निवडणुकीत तिसरं अपत्य अडसर ठरत असल्यानं पित्यानं पोटच्या 7 वर्षीय मुलीची हत्या केली आहे. पांडुरंग कोंडा मंगले असं आरोपीचं नाव आहे. आर्थिक विवंचनेतून हत्या केल्याचं कारण सुरुवातीला सांगण्यात आलं होतं, मात्र तपासात या हत्येमागे निवडणुकीचं कारण असल्याचं स्पष्ट झालंय. 29 जानेवारीला आरोपीनं मुलगी प्राचीला दुचाकीवरून तेलंगणात येऊन कडपल्ली रस्त्यालगतच्या कॅनलमध्ये फेकून दिलं. ग्रामपंचायत निवडणूक ओबीसी आरक्षणासाठी असल्यामुळे आरोपीला सरपंच पदासाठी तयार केले जात होतं. या कटात आरोपीची पत्नी आणि केरूरचे सरपंच सहभागी असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. ये पता चला कि तो अपकमिंग जनरल लोकल बॉडी इलेक्शंस में केरूर ग्राम पंचायत से सरपंच कॉन्टेस्ट करने के लिए 3 बेटे हैं तो डिस्क्वालिफाइड बोल के एक बेटे को कैसे तो भी निकाल देना बोल के एक बेटी को उधर से लाके इधर तेलंगाना में
मार डाल दिया। तो हम टेक्निकल एविडेंस के साथ उसको अरेस्ट करे, तो उनको सपोर्ट करे थे, उनको जो सजेस्ट करे थे एक प्रेजेंट सरपंच गणेश बोल के, उसको भी अरेस्ट कर दिया। परभणी महापालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। सर्वाधिक जागा असूनही ठाकरे सेनेकडून महापौर पदासाठी 6 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे टेन्शन वाढलंय। काँग्रेसनं कमी संख्याबळ असतानाही महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांसाठी उमेदवार दिल्यामुळे समीकरण बदलून गेले आहेत। भाजपनं 3 तर राष्ट्रवादीनेही उमेदवार उभे केलेले आहेत। तर एकूण 13 अर्ज दाखल झाल्यामुळे परभणीमध्ये महापौर निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरणार असून 9 फेब्रुवारीपर्यंत राजकीय हालचालींना वेग येईल। ईडी प्रकरणात वसई विरारचे माजी आयुक्त अनिल पवार यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय। अनिल पवार यांच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या स्थगितीच्या विरोधात ईडीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती। मात्र सर्वोच्च न्यायालयानं ईडीची याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवलाय। पीएमएलए कायद्याच्या कलम 19 अंतर्गत अटकेसाठी आवश्यक निकष पूर्ण न झाल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय। मुंबईमधला प्रसिद्ध विकासक सुशील रहेच्या विरोधात गोवंडी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा नोंदवण्यात आलाय। कार्यालयीन मीटिंग दरम्यान कागदपत्र व्यवस्थित सोडून न दिल्याच्या रागातून सुशील रहेच्या यांनी मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलाय। तसंच तुम घाटी लोक सुधरोगे नाही असं वक्तव्य सुशील रहेच्या यांनी केलेलं होतं। तक्रारदार राहत्या चेंबूर येथील रहेच्या होमशहर कार्यालयामध्ये शिपाई म्हणून काम करत होता। पोलीस आता या प्रकरणाची सखोल चौकशी करतायत। दरम्यान रहेच्या प्रकरणावर मनसेचे नेते गजानन काळे यांनी भाजपवर टीका केली आहे। केंद्रात राज्यात आणि आता मुंबईमध्ये सत्ता भाजपची असल्यामुळे रहेच्या नावाच्या बेडकांची डरावडराव वाढली आहे। आता आशिष शेलार साटम आणि फडणवीसांच्या आशीर्वादानं सुशील रहेच्या तुरुंगात जातो की बाहेर राहतो हे पाहावं लागेल असंही गजानन काळे यांनी म्हटलंय। आता स्वतःला मराठीचे कैवारी समजणारे अमित साटम, आशिष शेलार आणि फडणवीस यांच्या आशीर्वादामुळे हा रहेजा नावाचा बिल्डर आता तुरुंगात जातो की बाहेर राहतो हेच आता आम्ही बघतो। बाकी रस्त्यावरचा न्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने करेलच। मीरा भाईंदरला मेहता नावाचा महापौर बसणे आणि मुंबईत त्याच दिवशी एका मराठी तरुणाला रहेजा नावाच्या बिल्डरकडून मारहाण होणे हे सूचक नाही तर मराठी माणसासाठी धोक्याची घटना। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं विद्यापीठ अधिनियमामधल्या अटी शर्तींचा भंग केल्याचा ठपका ठेवत पुण्यामध्ये सिंहगड दंत महाविद्यालयाची संलग्नता रद्द केलेली आहे। थकीत वेतनावरून शिक्षकांनी केलेल्या काम बंद आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे ही कारवाई झाली आहे आणि त्यामुळे सिंहगड दंत महाविद्यालयामधल्या विद्यार्थ्यांना 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 25 फेब्रुवारीला शेगाव दौऱ्यावर येत आहेत। शहरामधल्या संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्याचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात येईल। या मेळाव्यासाठी देशभरातून विविध राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील। तसंच स्वातंत्र्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रपती पहिल्यांदाच येत असल्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व असेल। नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना न करणाऱ्या 7 बांधकामांवर पालिकेनं कारवाई केली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं प्रदूषणावरून नवी मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले होते। दिलेल्या आदेशानुसार शहरात वायू प्रदूषण रोखण्यासाठी तातडीनं आणि प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आलेले होते आणि त्यानुसार आयुक्त कैलास शिंदे यांनी अचानक बांधकाम साईटवर भेटी दिल्या आणि 7 बांधकाम साईटवर नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचं निदर्शनास आलंय आणि त्यामुळे आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार या 7 साईट सील करण्यात आलेल्या आहेत। गडचिरोलीमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावर यांच्या अहेरीमधल्या 4 मजली व्यावसायिक इमारतीवर नगरपंचायतीनं बुलडोझर चालवलाय। राष्ट्रीय महामार्गाजवळ बांधलेल्या या इमारतीसाठी परवानगी नसल्यामुळे प्रशासनानं आधी नोटीस दिली होती। मात्र अजय कंकडलावर यांच्या विरोधात न्यायालयात ते गेले। अहेरी न्यायालयानं 2दा इमारत पाडण्याचे आदेशही दिले। मात्र या निर्णयाला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं स्थगिती दिलेली होती। या काळात उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याची मुभा अजय कंकडलावर यांना देण्यात आलेली होती। मात्र ते उच्च न्यायालयामध्ये गेले नाहीत आणि त्यामुळे अहेरी न्यायालयाच्या निर्णयानुसार नगरपंचायत प्रशासनानं इमारतीवर बुलडोझर चालवलाय। TWJ प्रकरणामध्ये आरोपी संकेश घाग
त्याला चिपळूण कोर्टात हजर करण्याआधी पोलिसांकडून त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली आहे. आरोपीसाठी हॉटेलमध्ये खास जेवणाची व्यवस्था केली गेल्यामुळे गुंतवणूकदार चांगलेच संतापलेत. आमच्या पैशांचं संरक्षण कुठे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणामध्ये ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास पद्धतीवरही कोर्टानं संताप व्यक्त केलाय. एवढे दिवस आरोपी तुमच्या ताब्यात असतानाही तुम्ही काय तपास केला, असा सवालही त्यांनी पोलिसांना विचारलाय. या बातमीसोबतच